नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समकालीन भारत व शिक्षण या पेपर अंतर्गत सामाजिकरण या संकल्पनेसंदर्भात माहिती घेणार आहोत. शिक्षण म्हणजे वर्तन बदल, इष्ट दिशेने झालेले बदल म्हणजेच विकास. म्हणून शिक्षण म्हणजे वर्तन विकास. हा विकास समाजमान्य असावयास हवा. म्हणूनच शिक्षणाला सामाजिक प्रक्रिया असेही म्हटले आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर शिक्षण म्हणजे सामाजिकरण होय. सामाजिकरण म्हणजे व्यक्तीला सामाजिक प्राणी बनविण्याची प्रक्रिया. समाज म्हणजे व्यक्तिंची परंपरेने, संस्कृतीने, समान हितकारक उद्दिष्टांनी परस्परांशी असलेली बांधिलकी. व्यक्ती जन्माच्या वेळी एकाकी असते, पण जगात आल्याबरोबर तिचा संबंध आईशी, वडिलांशी व पर्यायाने कुटुंबाशी येतो. कौटुंबिक परिसरात, वातावरणात ते मूल वाढत असते. येथूनच त्याच्या सामाजिकरणाला सुरुवात होत असते. कुटुंबातील अनेक घटक त्याच्या व्यक्तित्वाची जडणघडण करण्यात सहभागी होत असतात. मूल मोठे झाल्यावर आपल्या भावंडाच्या, सवंगड्याच्या सानिध्यात येते. त्यांच्याशी घडणाऱ्या आंतरक्रियामुळे ही मुलाची जडणघडण होत असते. त्यानंतर त्याचा संबंध शाळा, शिक्षण संस्था या घटकाशी येतो. मुलाची शालेय समाजात जडणघडण होते. त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. हळूहळू उत्कृष्ट, जबाबदार, समंजस, चिकित्सक, स्वावलंबी नागरिक एक समाजाचा घटक होण्याच्या दृष्टीने वाटचाल करू लागतो. ही प्रक्रिया म्हणजेच समाजीकरण. ज्या प्रक्रियेने व्यक्ती समाजातील वर्तन मूल्ये, समाजातील अपेक्षित विशिष्ट भूमिका स्वीकारण्याची क्षमता शिकते, त्या प्रक्रियेला सामाजिकीकरण असं म्हणता येईल. बालकास सामाजिक बनविण्याची प्रक्रिया म्हणजे सामाजिकरण होय. जन्मता मूल ह्या विश्वाच्या सर्वच गोष्टीपासून अनभिज्ञ असते. त्याच्यासमोर येणाऱ्या विविध प्रकारच्या लोकांशी कसा व्यवहार करावा हे त्यास कळत नसते. त्यासंबंधी त्यास समाजाकडून ज्ञान प्राप्त होते. त्याद्वारे त्याचे सामाजिकरण होत असते. प्रथम कुटुंबात कौटुंबिक व्यवहार शिकतो. नंतर हळूहळू शाळेत मित्रांमध्ये रमतो. शेजाऱ्यामध्ये, पुढे समाजामध्ये जाऊन तो बरेच काही शिकतो व सामाजिक व्यवहारामध्ये ते मूल सक्षम बनते. शिष्टाचार, व्यवहार, वर्तणूक हे सर्व त्यास कळू लागते. सामाजिक मानदंड ज्ञात करून त्यानुसार व्यवहार करण्यास शिकणे आणि समाजाचा सक्रिय सभासद बनणे या प्रक्रियेस सामाजिकरण असे म्हणावे. यानंतर आपण सामाजिकरणाच्या काही व्याख्यांचा विचार करूया. वॉटसन यांनी केलेली सामाजिकरणाची व्याख्या आपण बघूया. ते काय म्हणतात? सामाजिकरण ही एक सामाजिक आणि मानसशास्त्रीय प्रक्रिया होय. यानंतर ड्रेवर यांनी सुद्धा व्याख्या केलेली आहे की ज्या प्रक्रियेद्वारे व्यक्ती आपल्या सामाजिक वातावरणाशी समायोजन करते आणि समाजाचा मान्यताप्राप्त सहकार्य करणारा सुयोग्य सभासद बनतो, ती प्रक्रिया म्हणजे सामाजिकरण होय. सोरोकिन यांनी ही व्याख्या केलेली आहे की सामाजिकरण ही सांस्कृतिक आणि वैचारिक घटकाच्या अंतरीकरणाची प्रक्रिया होय. यानंतर आपण सामाजिकरणाची वैशिष्ट्ये बघूया. सामाजिकीकरणाच्या वैशिष्ट्यांमध्ये सामाजिकरण ही आजीवन चालणारी प्रक्रिया आहे आणि ही समाजासमवेत चालणारी प्रक्रिया आहे, कारण व्यक्ती हा समाजाचा घटक आहे. यानंतरचं वैशिष्ट्य बघूया. सामाजिक वातावरणाशी समायोजन या माध्यमातून साधता येतो. त्याचबरोबर समाजाशी समायोजन साधल्यामुळे सामाजिक मूल्यांचा विकास होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर व्यक्ती ही जरी स्वतंत्र व्यक्तिमत्व घेऊन जन्माला जरी आली असली तरी इतरांवरती तिचं अस्तित्व अवलंबून असतो. म्हणून परस्पर निर्भरता हे पण वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर स्थळ, काळ, सापेक्षता यानुसार सामाजिकीकरणाच्या या वैशिष्ट्यामध्ये बदल होत असताना त्या परिस्थितीनुरूप आपल्याला सामाजिकीकरणाची प्रक्रिया ही सुरू असलेली दिसून येते. यानंतर संस्कृतीचे ज्ञान आणि स्वतःचा विकास. यानंतर वैशिष्ट्यामध्ये आम्हीपणाच्या भावनेचा विकास. आधी व्यक्ती एकटी असते, परंतु शाळेमध्ये, समाजामध्ये, कुटुंबामध्ये वावरत असताना कुठेतरी
ती आम्हीपणाच्या भावनेचा विकास त्याच्यामध्ये होत असलेला दिसून येतो. म्हणजेच आम्हीपणाच्या भावनेचा विकास हा समाजाशी समायोजन केल्यानंतर निर्माण होऊ शकतो, म्हणून हे एक त्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. यानंतर आपण सामाजिकरणाची तत्वे याचा विचार करूया. सामाजिकीकरणाची तत्वे सांगत असताना अनेक तत्वे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. पहिलं आहे सामाजिकरण, म्हणजेच समाजामध्ये मिसळल्यानंतर व्यक्तीमध्ये निर्माण झालेली आंतरक्रिया असेल किंवा व्यक्तीच्या सानिध्याने निर्माण झालेलं जे समायोजन आहे, या समायोजनाच्या माध्यमातून काही तत्वे आपल्याला आढळतात. त्यापैकी पहिलं तत्व आहे की सहानुभूतीपूर्ण व्यवहार. त्यानंतर सहकारी वृत्तीचा विकास होतो. सामाजिक निर्देशन, म्हणजे समाजामध्ये किंवा समाजाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे व्यक्ती वागण्याचा प्रयत्न करत असते, याला समायोजनाची प्रक्रिया असं म्हणतो. यानंतर आत्मीयतेची भावना, अनुकरणशीलता, कौटुंबिक प्रभाव, पालनपोषणाचं स्वरूप, शिस्त, आदर्शाची प्रेरणा आणि मानव कल्याण. म्हणजेच समायोजनाचा अर्थ जर आपण विचारात घेतला की व्यक्ती ही जन्माला एकटी जरी आली असली तरी संपूर्ण त्याचा विकास, त्याची प्रगती ही सामाजिक गतिमानतेवर अवलंबून असते आणि या गतिमानतेच्या माध्यमातून ही विविध जी तत्त्व आहेत किंवा ही विविध विचार जे आहेत, हे विचार त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये प्रतिबिंबित होतात आणि त्यातून व्यक्तीचं हे मानव कल्याणकारी व्यक्तिमत्व हे निर्माण होत असतं. ही तत्वे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आपण सामाजिकरणाचे विविध जे घटक आहेत की ज्या माध्यमातून व्यक्तीचं समायोजन साधलं जातं, ते घटक आपण बघूया. आर्थिक संस्था, कुटुंब, मित्रपरिवार, शेजार, नातेवाईक. खेळाच्या माध्यमातून तिथं सहकार्याची भावना निर्माण होते, संघटन निर्माण होतं. शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून समाजातील विविध स्तरातून विद्यार्थी तिथं शिकण्यासाठी येतात, त्यांच्याशी सहकार्याची, मित्रत्वाची भावना या माध्यमातून निर्माण होते. धार्मिक संस्था, राजकीय संस्था, समाजाच्या सानिध्यामध्ये तर खऱ्या अर्थाने आपल्याला समायोजनाची प्रक्रिया ही सुरू झालेली दिसून येते. त्याचबरोबर सांस्कृतिक घटक, अशा या विविध घटकाच्या माध्यमातून व्यक्ती कुठे ना कुठे, मग तरुणपणी असेल, लहानपणी असेल, वृद्धपणी असेल किंवा त्याच्या संपूर्ण जीवन प्रवासामध्ये या घटकाशी कुठे ना कुठे त्याचा संबंध येत असतो आणि त्या माध्यमातून त्याची समायोजनाची प्रक्रिया ही सुरू झालेली आपल्याला दिसून येते. हे सर्व घटक आपल्याला सामाजिकीकरणाचे घटक म्हणून या ठिकाणी नमूद करता येईल. अशा रीतीने सामाजिकरण ही संकल्पना, या संकल्पनेसंदर्भात आपण माहिती घेतलेली आहे.